दिव्यांग बांधवांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहे दिव्यांग बांधवांनो आणि दिव्यांग भगिनींनो. तर हो दिव्यांग बांधवांनो आणि दिव्यांग भगिनींनो, बघा, दर महिन्याला दरवेळेस जेव्हा तुमच्या अनुदानासंदर्भात अपडेट येते, शासन निर्णय निघतो किंवा पोर्टलवर मेसेज वगैरे येतात किंवा दिव्यांग बांधवांच्या आणि दिव्यांग भगिनींच्या खात्यावर, आधार संलग्न खात्यावर त्यांच्या हक्काचं 2500 रुपयाचं अनुदान जमा होण्याकरिता जेव्हा सुरुवात होते, त्यावेळेस जेव्हा मी व्हिडिओ बनवतो, अपडेट देतो, गोड बातमी आपल्या दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना देतो महाराष्ट्र राज्यातल्या सर्व, त्यावेळेस त्या माझ्या व्हिडिओच्या खाली जवळपास 20-25-20% तरी समजा अशा कमेंट येतात, आमचे आले नाही, आमचे आले नाही, किंवा आमचे मार्च पासून आले नाही, आमचे जानेवारी पासून आले नाही, आमचे जून जुलैचे आले नाही, किंवा आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. जेव्हा मी त्यांना विचारपूस करतो, तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेले का, तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला विचारपूस तुम्ही केली का, तुम्हाला काय उत्तर मिळालं, तेव्हा त्यांच्या वतीने काही उत्तरं देण्यात येतात. पोर्टलचा इश्यू दाखवण्यात येतो, कधी सर्व्हरचा इश्यू दाखवण्यात येतो, कधी कागदपत्र अपलोड करणे बाकी आहे हे कारण दाखवण्यात येते, तर कधी तांत्रिकदृष्ट्या आणि निधीची मंजुरी अशा वेगवेगळे कारण दाखवण्यात येतात, किंवा UDID सोबत आधार लिंक न झालं की आता केलं, आता हे सर्व काही सक्सेस झालेलं आहे, पद्धतशीर योग्यरित्या झालेलं आहे, आता इथून पुढे तुम्हाला सुरू होईल, असं त्यांना उत्तर देण्यात येते. असं वेगवेगळ्या लाभार्थ्यांकडून, वेगवेगळ्या दिव्यांग बांधवांकडून आणि दिव्यांग भगिनीकडून मला कमेंटच्या माध्यमातून मी जेव्हा त्यांना विचारतो किंवा ते मला विचारपूस करतात, जेव्हा चर्चा होते तिथे, तेव्हा त्यांच्याकडून उत्तर देण्यात येते. या व्यतिरिक्त सोबतच बऱ्याचशा लाभार्थ्यांचं असं सुद्धा प्रश्न असतो की आम्ही नवीन अर्ज केलेला आहे, आम्हाची नवीन मंजुरी मिळालेली आहे. तेव्हा मी त्यांना विचारतो किती महिने झाले, काय झाले, त्यानुसार मी त्यांना परत सांगतो की तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा, तहसील कार्यालयामध्ये या विभागामध्ये जाऊन परत एक वेळ फॉलोअप घ्या, विचारपूस करा आणि सातत्याने 8-3-15 हप्त्याच्या किंवा महिन्याच्या फरकाने पाठपुरावा करत राहा. तर अशा या सर्व दिव्यांग बांधवांकरिता, दिव्यांग भगिनींकरिता, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधले दिव्यांग बांधव असतील किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमधले 65च्या वरचे जे दिव्यांग बांधव असतील, भलेही त्यांना वेळ प्रसंगी कदाचित 1500 येत असतील, परंतु अशा खूप साऱ्या दिव्यांग बांधवांचं अनुदान बंद झालेलं होतं, खूप साऱ्या दिव्यांग बांधवांचं अनुदान 2-3 महिन्यापासून थकलेलं होतं, आणि जे नवीन दिव्यांग बांधव आहेत, ज्यांनी फायले दिलेले आहेत, त्यांची सुद्धा मंजुरी बाकी होती. अशा बऱ्यापैकी म्हणजे खूप साऱ्या दिव्यांग बांधवांच्या करिता एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे, जी निधीच्या, शासन निर्णयाच्या, तरतुदीच्या, तफावतीच्या आणि फरकाच्या माध्यमातून लक्षात आलेली आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर बघा दिव्यांग बांधव आणि भगिनींनो, जेव्हा आपण सप्टेंबर महिन्याची माहिती घेत होतो, सप्टेंबर महिन्याची माहिती घेतली, शासन निर्णय किंवा त्या निधीचा आकडा पाहिला, निधी संदर्भात तरतूद पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस जी तफावत जाणवलेली आहे ती जवळ सप्टेंबर महिन्याकरिता 7 कोटी रुपयाची फरक आहे. म्हणजे 7 कोटी रुपयाचा निधी हा वाढवून मिळालेला आहे लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपामध्ये 2500 याप्रमाणे देण्याकरिता. आता माझ्या अनुभवानुसार, खात्रीनुसार, मिळत असलेल्या मला माहितीनुसार, हे जे नवीन वाढीव लाभार्थी असणार आहेत, यांना 2500 रुपये सप्टेंबर महिन्याचं एका महिन्याचंच मिळणार आहे. परंतु त्या व्यतिरिक्त जर काही लाभार्थ्यांना, ज्या लाभार्थ्यांचं 2-3 महिन्याचं अनुदान रखडलेलं होतं, त्यांना 2 किंवा 3 महिन्याचं अनुदान मिळू शकते का, मिळते का, त्यांच्या खात्यावर जमा होते का, याकरिता अजून 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागेल. तसं जर झालं तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर, आणि ज्या नवीन लाभार्थ्यांना किंवा ज्यांचं अनुदान थकलेलं होतं त्या लाभार्थ्यांना जर 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे 5000 किंवा 7500 रुपये जर आले, त्यांनी सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि मला माहिती मिळाली, जी अपडेट मी घेतली, त्यानुसार मी सुद्धा तुमच्यापर्यंत ती माहिती कळवण्याचा प्रयत्न करणार आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर बघा दिव्यांग बांधव, खऱ्या अर्थाने ही या लाभार्थ्यांकरिता खूप लाख मोलाची महत्वाची अपडेट, गोड बातमी आहे. कारण की एक वेळ अनुदान रखडलं, अनुदान थकलं किंवा बंद झालं, मागे पडलं, तर ते सुरू करण्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते, त्रास भोगावा लागतो, चक्रा माराव्या लागतात, सहजासहजी ते अनुदान सुरू होत नाही, किंवा मागचं जे अनुदान आहे ते या लाभार्थ्यांना सहजासहजी मिळत नाहीये. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ताबडतोब पोर्टलवर मेसेज कधी येते, नोटिफिकेशन, ते पॉपअप दिसते कधी, वितरणाला सुरुवात कधी होते, 2-3 दिवसाच्या आतच होते का काय, या सर्व गोष्टीकडे तर खऱ्या अर्थाने आपलं लक्ष लागूनच आहे. ती जशी अपडेट मिळेल ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणारच आहे मित्रांनो. परंतु तुम्ही जर या व्हिडिओवर नवीन असाल तर, आणि मी तुमच्यापर्यंत अशीच महत्त्वपूर्ण, विश्वासार्ह, खात्रीशीर माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच आपल्या हक्काच्या चॅनलला, हक्काच्या पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या, आणि हाईपचे बटन दाबून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट, गोड बातमी मिळेल, त्यांना दिलासा मिळेल, आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे ते तुमचे सुद्धा नक्कीच आभार मानतील बांधवांनो आणि
मित्रांनो, तर बघा मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानुसार त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास 100% खात्रीनुसार आणतोच. जसं या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.